तुमच्याकडे परिवहन विभाग आहे, अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. आणि लालपरी जी महाराष्ट्राचा श्वास आहे, गावागावापर्यंत पोहोचते. मधल्या काळामध्ये ती अत्यंत गळीतगात्र झाली. म्हणजे इतका मोठा संपत्ती न बघितला. त्यानंतर आम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस व्हेसवर लालपरीच दिसणी बंद झाली. आता ही गावागावापर्यंत पोहोचावी आणि कोकणातल्या त्या चाकरमान्याला, गणपतीला गावापर्यंत जाता यावं म्हणून काय करताय? नाही बघा, फक्त कोकणातल्या चाकरमान्यांचा मी विचार करत नाही. मध्यंतरी आषाढी एकादशीला मी निर्णय घेतला. मी स्वतः गेलो, मी नियोजन केल्यानंतर आमचे जे बिचारे ड्रायव्हर, कंडक्टर, आमचे क्लीनर वगैरे जे आहेत ते बिचारे 3-3, 4-4 दिवस पंढरपूरला राहायचे. त्यांना जेवण खाण्याची काही व्यवस्था नव्हती. ती पूर्ण मी माझ्या स्वखर्चाने केली, एस टी महामंडळाच्या माध्यमातून नाही. पूर्ण 50,000 आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना दोन वेळेचं जेवण, नाश्ता, चहा पाणी 3 दिवस व्यवस्था केली. कारण मला स्वतःला वाटलं की नाही, मी माझ्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला हवं. 5,200 बसेस आम्ही पंढरपूरला चालवल्यात आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, माझ्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कौतुक करावं असं वाटतं की 35 कोटीहून जास्त उत्पन्न आम्हाला ह्या पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं आलं. गौरी गणपतीला कोकणचे चाकरमानी जे असतात ते बिचारे सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय लोक हा एस टीने प्रवास करत असतो. त्यांना तर आमच्या राजकीय पक्षाची लोक तर त्यांना बसेस तर देतच असतात. परंतु ह्या वर्षी कोकणात सुद्धा मी तेच करणार आहे जे आषाढी एकादशीला गेलं. जास्तीत जास्त बसगाड्या कोकणासाठी आम्ही देणार आहोत. कारण इतर ठिकाणी ज्या अर्ध्या बसेस असतात त्याऐवजी आम्ही दुसऱ्या बसेस त्यांना प्रोव्हाइड करून आम्ही चाकरमान्यांसाठी बसेस जास्त देणार आहोत. त्याचबरोबर आता इलेक्ट्रिकच्या बसेस आमच्याकडे आलेल्या आहेत. 240 बसत्या आलेल्या आहेत. आता नवीन 2600 बसेस आम्ही घेतलेले, त्यापैकी 2000हून जास्त बसेस आलेल्या आहेत. अजून 600-700 बसेस आता 2 महिन्यामध्ये येतील. त्यामुळे भविष्यामध्ये हा आलेख जो आहे तो वाढवतोय. दरवर्षी 5000 बसेस घेण्याचा आमचा आग्रह आहे आणि त्याला अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिलेली आहे. म्हणजे माझ्या स्वप्नातलं एस टी महामंडळ मी आता त्या ठिकाणी लक्ष घालतोय. जागोजागी मी स्वतः व्हिजिट करतोय. प्रत्येक डेपोला गेलो, कर्नाटकला जाऊन त्यांचा अभ्यास केला, गुजरातला जाऊन त्यांचे बस पोर्ट बघितले आणि त्यांची चालवण्याची कार्यपद्धती बघितली आणि ती इम्प्लिमेंट आपल्या राज्यामध्ये आणता येते का ते बघितलं. जे काही स्वच्छतागृहाच्या बाबतीत वगैरे तक्रारी होत्या त्या स्वतः जाऊन स्वच्छतागृहामध्ये घुसून मी काही तक्रारी आहेत त्या बघितल्या. त्यामुळे मला असं वाटतं की एस टी महामंडळाचे चांगले दिवस येणार आहे आजपासून. म्हणजे मी तुम्हाला अभिमानानं सांगेल की पुढल्या 2 वर्षामध्ये बघा एस टी मंडळाचा चेहरामोहरा तुम्हाला बदललेला असेल. चालेल, एस टी महामंडळाचे अच्छे दिन आने वाले आहे. साहेबांनी घोषणा दिली आहेत, वाट बघूयात 2029च्या आत येतील अशी अपेक्षा करूयात. अत्यंत सर्वसामान्य कर्मचारी आहे. मधल्या काळामध्ये तर पगारी वेळेत होत नाही अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.